ऑनलाईन औषध विक्री व कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी मेडिकल बंदला बुधवारी मनमाड शहरात 100% व उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। शहरातील सर्व 120 मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहिल्याने रुग्ण व नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। दवाखाने आणि हॉस्पिटल सुरू असताना औषध दुकाने मात्र बंद असल्याने अनेक रुग्णांना औषधांसाठी भटकंती करावी लागली। मनमाड शहरासह उपनगर आणि परिसरातील जवळपास 120हून अधिक औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला। मनमाड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्ष सुनील बोगावत यांच्या नेतृत्वाखाली बाळू मुनोत, सोहेल जाफरी, निखिल लोणावत, मनीष कुंजरकर, देवेंद्र गवांदे, प्रफुल्ल भंडारी यांच्यासह सर्व सदस्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी नियोजन केले। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी, GSR आणि GSRE अधिसूचना रद्द कराव्यात, DPCO 2013 अंतर्गत नियंत्रित नफा मर्यादा हटवावी, तसेच ब्रँडऐवजी समतुल्य औषध देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे देशव्यापी आंदोलन करण्यात आले। मनमाड शहरातील मेडिकल दुकाने आज पूर्णपणे बंद असल्याने अनेक नागरिकांना आवश्यक औषधे मिळण्यात अडचणी आल्या। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजारांचे रुग्ण आणि आपत्कालीन औषधांची गरज असलेल्या कुटुंबांना याचा मोठा फटका बसला।